जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, रयतेचे राजे, राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असणारे बहुजनांचा राजा कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या गुरुस्थानी मानून ज्यांनी त्यांची शिवजयंती सुरू करण्याचा प्रयत्न केला ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता जिजाऊ, माता रमाई व सर्व परिवर्तनशील विचारांच्या समाजसुधारकांना विनम्र अभिवादन करतो. बहुजन संघटक फेसबुक पेजचे राहुलजी खांडेकर, सर्वजितजी बनसोडे, गाणार सर व त्यांची सर्व टीम, या सर्वांनाही मी मनापासून धन्यवाद देतो. ते अनेक महिन्यांपासून ही परिवर्तनाची ज्योत तेवत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. ते विचारांच्या माध्यमातून, गाण्यांच्या माध्यमातून, विविध जातीतील समाज प्रबोधन करणाऱ्या माणसांना या ठिकाणी फेसबुक पेजवर राहून या सर्व माणसांचं प्रबोधन करण्याचं काम करतात आणि म्हणून मी त्यांना अगदी मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद देतो. त्याचबरोबर बहुजन संघटक पेजने प्रबोधनाची नवी सिरीज हे एक प्रबोधनमाला सुरू केलेली आहे. यामध्ये मी पुस्तक आणि प्रबोधन अशा प्रकारचा विषय त्यांनी घेतलेला आहे. मी पुस्तक आणि प्रबोधन यामध्ये ज्यांनी जे जे पुस्तक वाचलेलं आहे त्या पुस्तकावर या ठिकाणी या पेजवर येऊन त्यांनी त्या पुस्तकामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे, लेखकाची काय भूमिका आहे, या संदर्भामध्ये त्यांची भूमिका मांडण्यासाठी यायचं, जेणेकरून या पुस्तकाच्या माध्यमामधून ऐकणाऱ्यांचं, समाजाचं प्रबोधन होणार आहे. अशा प्रकारचं त्यांनी हे सिरीज चालू केलेलं आहे. ही एक आनंदाची, अभिमानाची, महत्त्वाची गोष्ट आहे. आज मी या प्रबोधनाच्या नवीन सिरीजमध्ये 2 पुस्तकावर या ठिकाणी मी माझं मनोगत व्यक्त करणार आहे. त्यामध्ये पहिलं जे पुस्तक आहे ते म्हणजे आंबेडकरी तत्वज्ञान, विद्रोह, मानवता व संविधान मूल्याचा सम्यक अनुबंध, अशा प्रकारच्या या ग्रंथाचं नाव आहे. हा ग्रंथ किंवा या ग्रंथाचे लेखक भीमराव सर्वदे हे आहेत. हा ग्रंथ आनंद प्रकाशन औरंगाबाद यांनी प्रकाशित केलेला आहे. या ग्रंथामध्ये लेखक भीमराव सर्वदे यांनी एकूण 19 प्रकरणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लेख लिहून जे काही बाबासाहेब आंबेडकरांचे दुर्लक्षित राहिलेले जे पैलू आहेत ते पैलू या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले जे कार्य आहे हे जगविख्यात आहे. अनेक संकटाशी सामना करून उपेक्षित, दलित, आदिवासी, भटक्या विमुक्त व सर्वच मानव जातीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनमोल अशा प्रकारचं कार्य केलेलं आहे. त्यांचे कार्य हे हिमालयापेक्षाही उत्तुंग अशा प्रकारचं कार्य आहे. परंतु ते कार्य अस्पृश्य समाजात जन्माला आलेले असल्यामुळे त्यांचं म्हणजेच बाबासाहेब आंबेडकरांचं जे कार्य आहे त्यांच्याकडे या ठिकाणची इथली जी काही मनुवादी व्यवस्था आहे, जी काही चातुर्वर्णवादी व्यवस्था आहे, तर ती मुद्दाम दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करते आहे. आणि म्हणून त्यांनी जे काही विविध पातळीवर सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी जे काही काम केलेलं आहे आणि ते काम केल्यानंतर त्यांनी दिलेला जो काही विचार आहे, त्यांनी केलेला जो काही संघर्ष आहे, हा अजूनही काही प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणावर दुर्लक्षित राहिलेला आहे. आणि म्हणून हे दुर्लक्षित राहिलेला त्यांचा जे काही विचार असेल, त्यांचं जे काही तत्वज्ञान असेल, याकडे आत्ताची जी काही माणसं आहेत, चिकित्सक
विचार करणारी, प्रबोधन करणारी, लेखक मंडळी, लिहिणारी मंडळी, ही मंडळी आता त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या पैलूवर लेखन करण्याचा प्रयत्न करत आहेत की भारतीय संविधान आजही देशासाठी फार महत्त्वाचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेली लोकशाही ही महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळेच हा देश आजही सावध आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचे जे काही विविध प्रकारचे पैलू आहेत हे अनेक लेखकांनी उलगडून दाखवलेले आहेत, परंतु त्यामध्येही आणखी काही दुर्लक्षित राहिलेले आहेत. खरं तर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काम केलेलं आहे या कामामधले महत्त्वाचे पैलू अजूनही दुर्लक्षित राहिलेले आहेत आणि म्हणून अशा प्रकारच्या दुर्लक्षित राहिलेले जे काही पैलू आहेत या पैलूवर औरंगाबाद येथील आंबेडकरी चळवळीचे साहित्यिक, चिंतनशील व्यक्तिमत्व भीमराव सर्वदे यांनी आंबेडकरी तत्वज्ञान नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. हा ग्रंथ लिहून वाचकासमोर तो ठेवलेला आहे. खरं तर भीमराव सर्वदे एक चिंतनशील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे पाईक असणारं एक व्यक्तिमत्व आहे, अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दुर्लक्षित असणाऱ्या पैलूवर त्यांनी महत्त्वपूर्ण लेखन केलेलं आहे. त्यांनी काही ग्रंथाचा अनुवादही केलेला आहे. अनुवाद करणं ही तशी अवघड गोष्ट आहे, परंतु अनुवाद करून सुद्धा त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचे जे काही दुर्लक्षित राहिलेले जे पैलू आहेत किंवा इंग्रजीमध्ये असणारे जे काही पैलू आहेत ते त्यांनी वाचकासमोर आणण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून यायला लागतो. ते विविध प्रकारच्या मासिकामधून, ते विविध प्रकारच्या ग्रंथामधून, ते विविध प्रकारच्या मासिकामधून विविध प्रकारे लेख लिहून किंवा वर्तमानपत्रामधून हे लेख लिहून बाबासाहेब आंबेडकरांचा विचार सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत. ते सातत्याने लेखन करणारे लेखक आहेत. वैचारिक विषयावरील जवळजवळ त्यांची 7 पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यामध्ये पेरियार रामास्वामी, दक्षिण भारतातील ब्राह्मणेतर चळवळीचे आद्य क्रांतिकारक पेरियार रामास्वामी यांची गाजलेली भाषणे हा अनुवादित ग्रंथ आहे. रामायणातील सत्य हे पण अनुवादित ग्रंथ आहे. त्याचबरोबर आंबेडकरी ते आंबेडकर नावाचा हा वैचारिक लेख संग्रह त्यांनी लिहिलेला आहे. आंबेडकरी कामगार चळवळ अशा प्रकारचाही ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. त्याचबरोबर आठवणी आणि अश्रू या पुस्तकाचा सुद्धा समावेश आहे. आणि आता नुकतेच त्यांचं हे नवीनच आलेलं जे पुस्तक आहे ते म्हणजे आंबेडकरी तत्वज्ञान आहे. भीमराव सर्वदे यांनी आंबेडकरी तत्वज्ञान हा ग्रंथ मगाशी म्हटल्याप्रमाणे आनंद प्रकाशनाने तो प्रकाशित केलेला आहे. आणि या ग्रंथामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक अशा विविध पैलूंचा, तत्वज्ञानांचा बारकाईने त्यांनी अभ्यास करून त्यांच्या कर्तृत्वाचे नानाविध पैलू हे उलगडून दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. खरं तर या ग्रंथाची जी मांडणी आहे ती 19 प्रकरणात केलेली आहे आणि ती निश्चितच वाचकांना एक नवी दृष्टी, एक नवीन विचार देणारी आहे. या ग्रंथामधून माणसाला विचार करायला लावणारी, चिंतन करायला लावणारी, मनन करायला लावणारी भूमिका त्यांनी अत्यंत संयमितपणे आणि वस्तुस्थितीला धरून मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. खरं तर आज आपण बघतो आहोत या समाजामध्ये आंबेडकरी चळवळीमध्ये असतील किंवा विविध प्रकारचे जे काही लेखक असतील ते लेखन करण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु अनेक लोक पारंपरिक पद्धतीनं हातचं राखून लिहिण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. म्हणून या ठिकाणी वास्तव मांडणी करणारी, सक्षम मांडणी करणारी किंवा बेधडक मांडणी करणारी फार कमी मंडळी आंबेडकर चळवळीमध्ये आपल्याला दिसून यायला लागतात. आत्ताचा काळ हा सध्याचा चालू जो काळ आहे या काळामध्ये तर अनेक लेखकांच्या, अनेक साहित्यिकांच्या लेखण्या ह्या बंद पडलेल्या आपल्याला दिसून यायला लागतात. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा भीमराव सर्वदे यांनी हा ग्रंथ बाहेर काढलेला आहे आणि आपली जी काही भूमिका आहे मग ते तत्कालीन समाजव्यवस्थेचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचे व आत्ताच्या समाजव्यवस्थेचे किंवा ढोंगीपणाचे वास्तव या संदर्भामधलं त्यांनी यथार्थ मूल्यमापन या ग्रंथात केलेलं आपल्याला दिसून यायला लागतं. म्हणून हा ग्रंथ वाचकाला एक निश्चितच एक वेगळ्या प्रकारची दिशा देणार आहे. संशोधकाला सुद्धा एक वेगळ्या प्रकारची नवीन दिशा देणारा आपल्याला दिसून यायला लागतो. आता यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मूलभूत विचारांना स्पर्श करणारा हा ग्रंथ आपल्याला वाटायला लागतो. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक कीर्तीचे अर्थशास्त्रज्ञ आहेत आणि त्या संदर्भामध्ये त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जागतिक कीर्तीचे अर्थशास्त्रज्ञ यावरच त्यांनी पहिला लेख लिहिलेला आहे. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्थशास्त्रात जे काही योगदान आहे ते इथल्या व्यवस्थेने खऱ्या अर्थानं दडपून टाकलेले आहे, दाबून टाकलेले आहे की भारतीय संविधानाचे शिल्पकार, दलितांचे बाबा अशाच प्रकारची भूमिका अनेक पुस्तकामधून बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भामध्ये निर्माण केलेली आहे.
आणि तेवढ्यापुरतंच सीमित बाबासाहेब आंबेडकरांना करून टाकलेलं आहे. परंतु अर्थशास्त्रामध्ये जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे योगदान दिलेलं आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही कोलंबिया विद्यापीठ असेल किंवा तिकडच्या भागामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ अर्थशास्त्राच्या संदर्भामध्ये लिहिलेले आहेत, त्यांनी मांडलेली जी काही भूमिका आहे, या भूमिकेच्या संदर्भामध्ये म्हणावं तेवढं अशा प्रकारचं लेखन झालेलं आपल्याला दिसून येत नाही. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांच्या पुस्तकाला लिहिलेल्या प्रस्तावनेत ज्या काही प्रोफेसर एडविन सेलिगमननी ज्या भूमिका मांडलेल्या आहेत किंवा त्या प्रस्तावनेमध्ये त्यांनी जे मांडलं आहे, द प्रॉब्लेम ऑफ द रुपी, इट्स ओरिजिनल अँड इट्स सोल्युशन, या प्रबंधामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना DSc पदवी प्रदान केली. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका सेमिनारमध्ये वाचलेल्या निबंधाची प्रशंसा सुद्धा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे राज्यशास्त्र व अर्थशास्त्राचे जे प्रोफेसर आहेत हेरॉल्ड लास्की यांनीही बाबासाहेब आंबेडकरांची प्रशंसा केलेली आहे. एवढंच नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्थशास्त्राच्या असलेल्या ज्ञानामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ॲडम स्मिथ व डेव्हिड रिकॉर्ड, म्हणजे तो ब्रिटिश राजकीय अर्थशास्त्रज्ञ आहे, त्यांच्यासारख्या अर्थशास्त्राच्या बरोबरीचे बाबासाहेब आंबेडकर आहेत. अशा प्रकारचं त्यांनी याविषयी सविस्तर मांडलेला आहे. हा जो काही भाग दुर्लक्षित राहिलेला आहे बाबासाहेबांचा, तो भाग भीमराव सरवदे यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने या ग्रंथामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून हा एक लेख त्याच्यामधला आपल्याला दिसून यायला लागतो. त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांचं परराष्ट्राच्या संदर्भामधलं जे काही धोरण आहे, ते सुद्धा धोरण अतिशय सखोल आणि मूलगामी अशा प्रकारचं आपल्याला दिसून यायला लागतं. आता उदाहरणार्थ चीनच्या सोबत पंडित नेहरूंना अभिप्रेत असलेलं जे काही सहअस्तित्व आहे, आणि ते अस्तित्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अजिबात मान्य नव्हतं. चीनच्या संदर्भामधलं मध्यंतरी काही महिन्यापूर्वी गेल्या वर्षामध्ये चीन सुद्धा भारतावर अतिक्रमण करू पाहत होते. चीनची सुद्धा जी काही भूमिका भारताच्या संदर्भामधली होती ती वेगळ्या प्रकारची होती. आपण सुद्धा त्या चीनच्या संदर्भामध्ये प्रचंड मोठ्या प्रकारचा निषेध नोंदवलेला होता. चीनच्या ज्या काही आपल्याकडे वस्तू येत होत्या त्या वस्तू सुद्धा आपण घेण्याच्या बंद केलेल्या होत्या. तशा प्रकारचं गावागावामध्ये शहरामध्ये निषेध नोंदवून त्या आपण वस्तू घेऊ नयेत अशा प्रकारचं सांगितलं गेलेलं होतं. आणि त्या काळामध्ये त्यांचं अस्तित्व जे आहे चीनचं, ते पंडित नेहरूंना खऱ्या अर्थाने तेवढं कळत नव्हतं म्हणजे काय त्यांना हे मला म्हणायचं नाही, परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी पंडित नेहरूंना सुद्धा सांगितलेलं होतं की जे पंडित नेहरूंचे आणि चीनचे संबंध आहेत ते बाबासाहेबांना तशा प्रकारचे संबंध मान्य नव्हते. कारण संसदेत सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यसभेचे ज्या वेळेला ते सदस्य होते त्यावेळेला सुद्धा त्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं होतं की साम्यवाद आणि मुक्त लोकशाही एकत्र काम करू शकते का, अशा प्रकारचा प्रश्न बाबासाहेब आंबेडकरांनी विचारलेला होता. त्यांच्यात निश्चितच संघर्ष होणार नाही का, अशा प्रकारची भूमिका बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेली होती. चीनवर फार विश्वास ठेवू नका असं स्पष्टपणाने बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेला म्हणाले होते. कारण नीतिमत्ता नसलेला देश चीन आहे, तो केव्हाही आपल्याला डंक मारू शकतो, अशा प्रकारची भूमिका बाबासाहेबांनी तेव्हाच भारतामधले जे काही सत्ताधारी लोक आहेत त्यांना अगदी स्पष्टपणाने सांगितलेली होती. त्याचबरोबर पाकिस्तानचे आणि आमचे संबंध बिघडण्याची 2 कारणे आहेत. एक म्हणजे काश्मीर आणि दुसरी म्हणजे पश्चिम बंगालमध्ये असलेली लोकांची जी काही परिस्थिती आहे त्या संदर्भातली. त्यामुळे आपण पूर्व बंगालबद्दल अधिक काळजीपूर्वक विचार केला पाहिजे व काश्मीरचे विभाजन केले पाहिजे असे त्याच वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं होते. आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की मध्यंतरी काश्मीरविषयीची भूमिका किंवा आपल्या भारताच्या संदर्भातली भूमिका कसा काही दिवस ताणतणाव निर्माण झाले, अजूनही ते काही स्पष्टपणे निवडलेले आहेत अशातला भाग नाही. परंतु याविषयीचं सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये सांगितलेलं होतं. परंतु बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका इथले सत्ताधारी माणसं दुर्लक्ष करत होते. या संदर्भामधला सुद्धा उहापोह आंबेडकरी तत्वज्ञानामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं भीमराव सरवदे यांनी या ठिकाणी मांडलेला आपल्याला दिसून यायला लागतो. आता तिसरी महत्वाची गोष्ट अशा प्रकारची आहे की या प्रकरणामध्ये म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सरदार वल्लभभाई पटेल हे भारतीय राजकारणामधले 2 दिग्गज व्यक्तिमत्व होती. खरं तर संविधान सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुठल्याही प्रकारे येता कामा नये, त्यांना येऊ देणार नाही. त्यांना एवढंच काय तर कुठल्याही प्रकारच्या खिडकीचं दार सुद्धा उघडं ठेवणार नाही, अशा प्रकारची भूमिका सरदार वल्लभभाई पटेल यांनी घेतलेली आहे. संसदेमध्ये सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचे मतभेद अत्यंत टोकाचे होते हे आपल्याला माहीत आहे, हे सर्वश्रुत आहे. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेमध्ये येण्यापासून सरदार वल्लभभाई पटेल यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणावर स्वतःच्या जीवाचं रान केलेलं आहे. त्याचबरोबर एवढंच नाही
तर आरक्षण या विषयावर सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचं आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचं या दोघांमध्ये विरोध होता. खरं म्हणजे आग्रह धरून सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कशाचा आरक्षणाचा आग्रह धरून सुद्धा ते आरक्षण यांना मिळता कामा नये अशाच प्रकारची भूमिका सरदार वल्लभभाई पटेलची दिसून यायला लागते. असं म्हणतात की सरदार वल्लभभाई पटेल यांना मात्र आरक्षण हे काय राष्ट्रविरोधी आहे असं वाटायला लागतं. खरं तर पटेल हे काँग्रेसचे नेते होते आणि त्यावेळेला त्यांनी तशा प्रकारची भूमिका मांडलेली आहे. ते काय भाजपचे नेते नाही. कोण? सरदार वल्लभभाई पटेल ते काँग्रेसचेच नेते त्या काळामध्ये होते. परंतु आत्ताच्या काळामध्ये मात्र आत्ताच्या सध्याच्या काळामध्ये मात्र भाजपनी मात्र सरदार वल्लभभाई पटेलांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणून गुजरातमध्ये भला मोठा भव्य अशा प्रकारचा पुतळा त्या ठिकाणी त्यांनी उभा केलेला आहे. सरदार वल्लभभाई पटेल हे काँग्रेसचे आहेत आणि त्यांचा पुळका प्रचंड मोठ्या प्रमाणावर कोणाला आहे? आता सध्याच्या भाजपला आहे. का आहे? तर या ग्रंथामध्ये भीमराव सरवदे यांनी अत्यंत मुद्देसूद मांडणी करून पटवून दिलेलं आहे की सरदार वल्लभभाई पटेल यांचे जे काही विचार आहेत, जी काही भूमिका आहे, दलितांच्या संदर्भामधली, मागासवर्गीयाच्या संदर्भामधली, आदिवासीच्या संदर्भामधली जी भूमिका आहे ती सरदार वल्लभभाई पटेल यांची भूमिका ही विरोधी अशा प्रकारची भूमिका आहे. आणि आत्ताच्या सुद्धा भाजपची तीच भूमिका आहे की या देशामधला जो काही दलित आहे, या देशामधला जो आदिवासी आहे, या देशामधला जो भटका आहे, विमुक्त आहे, या देशामधला जो मागासवर्गीय आहे, जो काही ओबीसी आहे, या समाजातल्या माणसाची कधीच उन्नती होता कामा नये. त्यांनी कधीही आपल्या खालीच राहिलं पाहिजे अशा प्रकारची जी भूमिका आत्ताच्या काळामध्ये भाजपची दिसून यायला लागते. आणि म्हणून या सरदार वल्लभभाई पटेलांची भूमिका सुद्धा दलितांच्या विरोधी होती आणि म्हणूनच आत्ताच्या भाजपने स्टॅच्यू ऑफ युनिटीमध्ये गुजरातमध्ये या सरदार वल्लभभाई पटेलांचा भव्य पुतळा उभा केलेला आहे. अशा प्रकारची ही मांडणी या ठिकाणी या ग्रंथामध्ये सुद्धा भीमराव सरवदे यांनी केलेली दिसून यायला लागते. ती भूमिका किंवा ते प्रकरण अत्यंत वाचनीय अशा प्रकारचं वाटायला लागतं. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बडोद्याचे जे काही सयाजीराव गायकवाड आहेत यांचे संबंध आपल्याला माहिती आहेत. अनेक प्रकारच्या इतिहासामध्ये आपण वाचलेलं आहे की किंवा बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र खैरमोडे असतील, धनंजय कीर असतील किंवा ज्यांनी ज्यांनी कुणी लिहिलेले आहेत या सगळ्या ग्रंथामध्ये आपल्याला सयाजीराव गायकवाड यांच्या संदर्भामधलं लेखन आपल्याला दिसून यायला लागतं. आणि सयाजीराव गायकवाड यांनी शिष्यवृत्ती दिली आणि बाबासाहेब आंबेडकर ती शिष्यवृत्ती घेऊन पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला गेले. याविषयी सयाजीराव गायकवाडच्या संदर्भामध्ये आपल्याला विविध चरित्रकारांनी सांगितलं गेलेलं दिसून येतं किंवा ते कौतुक केलेलं आहे. परंतु यामध्ये भीमराव सरवदेंचं अशा प्रकारचं म्हणणं आहे की खरं तर बाबासाहेब आंबेडकरांना जर शिष्यवृत्ती दिलीच नसती तर बाबासाहेब आंबेडकर पुढचे शिक्षण घेऊ शकले नसते. अशा प्रकारचं वातावरण या चरित्रकाराने आणि इथल्या लेखकाने निर्माण केलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु ते म्हणतात की शिष्यवृत्ती शिक्षणासाठी दिलेली असते. बघा आपल्याला माहिती आहे, आपण सुद्धा शिक्षण घेत असताना, मी सुद्धा 11वी-12वीला शिक्षण घेत असताना किंवा BA ला सुद्धा शिक्षण घेत असताना मला जे काही स्कॉलरशिप दिलेली आहे, मला जे काही शिष्यवृत्ती सरकारने दिलेली आहे, तर ते सरकार किंवा ती शिष्यवृत्ती परत घेतली जात नाही. कुठल्याही क्षेत्रामधली शिष्यवृत्ती परत घेतली जात नसते. परंतु आत्ता मात्र सयाजीराव गायकवाड यांनी दिलेली जी काही शिष्यवृत्ती आहे तर ती शिष्यवृत्ती एक प्रकारचं कर्ज म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिली होती. अशा प्रकारचं या ग्रंथामध्ये आपल्याला मांडलेलं दिसून यायला लागतं. आणि एवढंच नाही तर बडोदा संस्थानचे वारंवार पत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना येत होते. कशासाठी? की तुम्हाला जे काय आम्ही शिष्यवृत्ती दिलेली आहे ते शिष्यवृत्ती तुम्ही आमची परत केली गेली पाहिजे. तुम्हाला स्कॉलरशिप दिलेली आहे, प्रवासासाठी खर्च दिलेला आहे, कपड्यांसाठी जो खर्च दिलेला आहे, पुस्तकांसाठी जो दिलेला आहे तो मात्र तुम्ही तात्काळ आम्हाला परत केला गेला पाहिजे. अशा प्रकारचं वारंवार सांगितलं गेलेलं आहे. एवढंच नाही तर असंही या ग्रंथामध्ये म्हटलं गेलेलं आहे की जर समजा तुम्ही ही पैसे आम्ही दिलेले आहेत, आम्ही शिष्यवृत्ती दिलेली आहे, हे जर तुम्ही तात्काळ परत केली नाही तर निश्चितच आपल्यावर न्यायालयात कायदेशीर कारवाई करण्यात येईल. अशाही प्रकारचं या सयाजीराव गायकवाड यांच्या कार्यालयाकडून त्यांच्याकडून कळविण्यात आलेलं होतं. या संदर्भामधली ही मांडणी त्यांनी या ग्रंथामध्ये केली गेलेली आहे. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला मी माहिती आहे की बडोदा संस्थानामध्ये ज्या वेळेला नोकरीला गेलेले होते, त्याचबरोबर तिथं ज्या वेळेला राहत होते त्यावेळेला त्यांना कशा पद्धतीनं
राहावं लागत होतं, आपलं स्वतःचं नाव बदलून त्या ठिकाणी राहावं लागलं, त्यांना राहण्यासाठी अनंत अडचणी आलेल्या होत्या. ही गोष्ट सयाजीराव महाराज गायकवाड यांच्या कानावर पण घातलेली होती, कानावर पण गेलेली होती. तिथल्या व्यवस्थेने, तिथल्या जाती व्यवस्थेने या बाबासाहेब आंबेडकरांना प्रचंड त्रास दिलेला आहे, हेही आपल्याला माहिती आहे. जीव मुठीत घेऊन, नाव स्वतःचं बदलून बाबासाहेब आंबेडकर तिथं कसे तरी राहिलेले आहेत. अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये बाबासाहेबांनी दिवस काढलेले आहेत. आणि मग बाबासाहेब आंबेडकर तिथून निघत आहेत, वडिलांचं निधन होत आहे, हे आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. परंतु एवढंही असताना सुद्धा सयाजीराव गायकवाडांनी त्यांच्याकडे का बरे दुर्लक्ष केलं, किंवा त्यांच्या छळाबाबत मात्र सयाजीराव गायकवाड यांनी का सुधारणा घडवून आणल्या नाहीत, किंवा तिथल्या प्रशासनामध्ये त्यांनी का बदल केलेला नाही, अशा प्रकारची भूमिका सुद्धा या ग्रंथामध्ये अतिशय व्यवस्थित प्रकारचं मुद्देसूद मांडलेले आपल्याला दिसून यायला लागते. आणि म्हणून बाबासाहेब ते म्हणतात, कोण, भीमराव सर्वदे म्हणतात की बाबासाहेब आंबेडकरांना दिलेली जी काही शिष्यवृत्ती होती ते शिष्यवृत्ती नसून एक प्रकारचं ते शैक्षणिक कर्ज होतं. अशा प्रकारची वास्तव भूमिका अत्यंत चांगल्या पद्धतीने, चांगल्या प्रकारे त्यांनी या ग्रंथामध्ये मांडलेली आहे. खरं तर एकंदरीत आंबेडकरी तत्वज्ञान हा जो काही ग्रंथ आहे, या ग्रंथामध्ये अशा अनेक प्रकारचे प्रकरण आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे प्रकरण आहेत. मग त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भेटीसाठी सुभाषचंद्र बोस का आले होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बॅरिस्टर जीना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सावरकर संघर्ष, बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्म का स्वीकारला, ते स्वीकारण्याच्या पाठीमागची काय कारण मीमांसा आहे, किंवा बाबासाहेबांचा छळ काँग्रेसने का केला होता, यासह इतर अशा अनेक काही महत्त्वपूर्ण प्रकरणं या ग्रंथामध्ये त्यांनी लिहिलेली आहेत. म्हणजेच अशा प्रकारच्या विविध पैलूवर त्यांनी आपलं स्वतःचं एक व्यक्तिमत्व, स्वतः एक चांगल्या प्रकारची चिकित्सा केलेली आहे. आणि संबंध या वेगवेगळ्या प्रकारच्या विषयावर अत्यंत चांगल्या प्रकारचा प्रकाश टाकलेला आपल्याला दिसून यायला लागतो. खरं तर या ग्रंथाचं जे काही मलपृष्ठ आहे, हे या ग्रंथाचं मुखपृष्ठ आहे, हा ग्रंथ त्यांचा आहे. आणि या ग्रंथाचं जे काय आहे ते हे मलपृष्ठ आहे. तर या मलपृष्ठावर जे लातूरचे जे आंबेडकरी चळवळीमध्ये सक्रिय असणारे जे काही कृतिशील विचारवंत आहेत, कृतिशील कार्यकर्ते आहेत, प्रोफेसर डॉक्टर सुरेश वाघमारे यांनी सुद्धा जी काही पाठराखण केलेली आहे ते अत्यंत महत्त्वाची आहे. आणि त्या पाठराखण करत असताना ते म्हणतात की आज देशात सुरू असलेल्या षडयंत्राची चिंता लेखकामध्ये जाणवते. आज दिसणाऱ्या लोकशाही मागे हुकुमशाहीचा क्रूर भयानक चेहरा लपला आहे. संविधान संकटात सापडले आहे. हिंदू राष्ट्र या अघोरी स्वप्नांची बळी येथील मुस्लिम अल्पसंख्याक ठरणार आहेत, तरी त्यांना पुन्हा विषमतेच्या खाईत लोटण्याचा हा डाव खेळला जात आहे. ही वास्तवता मांडत असतानाच यातून बाहेर येण्यासाठी लवकर सावध होण्याचा इशाराही भीमराव सर्वदे यांनी आपल्या या ग्रंथातून दिला आहे. हे अत्यंत महत्त्वपूर्ण विधान आहे. आता या देशामधली जी काही परिस्थिती आहे, सामाजिक परिस्थिती म्हणा, राजकीय परिस्थिती म्हणा, केंद्र शासनापासून ते आपल्या या महाराष्ट्रामधल्या शासनाची सुद्धा जी भूमिका दिसते आहे, तर ही भयानक अशा प्रकारची भूमिका आहे. हुकुमशाही डोके वर काढत आहे. हुकुमशाहीचा चेहरा या कार्यकर्त्याच्या आड लपलेला आपल्याला दिसतो आहे. संविधान संकटात सापडलेलं आहे. आपल्याला माहित आहे की या महाराष्ट्रामध्ये सुद्धा संविधानाची प्रचंड मोडतोड करण्याचा प्रयत्न करत आहेत. संविधान व्यवस्थित प्रकारचे राबवलं जात नाही. या संविधानाच्या पाठीमागून एक वेगवेगळ्या प्रकारचेच कृत्य केले जात आहेत. केंद्र शासन सुद्धा किंवा महाराष्ट्र शासन सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जरी नाव घेत असेल तरी सुद्धा एक वेगळं हिंदू राष्ट्र या अघोरी स्वप्नांचे बळी इथले मुस्लिम आणि मागासवर्गीय ठरत आहेत, दलित ठरत आहेत. हे आपल्याला माहित आहे. मधलं जे काही कर्नाटकामधलं हिजाबचं जे प्रकरण असेल, किंवा कर्नाटकामध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भामध्ये जे काही न्यायालयाच्या एका न्यायाधीशाने जो काही अवमान केलेला आहे त्या संदर्भामधलं सुद्धा जे काही भूमिका असेल, किंवा दिल्लीमध्ये जे काही भारतीय संविधान आपलं जाळण्यात आलेलं होतं ती भूमिका असेल, खऱ्या अर्थानं अशा प्रकारच्या भूमिकेमधून पुन्हा आणखी दलितांना, मुस्लिमांना, मागासवर्गीयांना एक खालच्या पातळीवर आणायचं, किंवा पुन्हा वर्णव्यवस्था, पुन्हा चातुर्वर्ण व्यवस्था या देशामध्ये निर्माण करायची का काय, अशा प्रकारची भूमिका यांची आपल्याला दिसून यायला लागते. आणि म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्याला भीमराव सर्वदे यांनी आंबेडकरी तत्वज्ञान, विद्रोह, मानवता व संविधान मूल्याचा सम्यक अनुबंध हा नावाचा जो काही ग्रंथ लिहिलेला आहे तो ग्रंथ अत्यंत
अत्यंत मौलिक अशा प्रकारचा हा ग्रंथ आहे. निश्चितच संशोधकाच्या दृष्टीने, संशोधन करणाऱ्याच्या दृष्टिकोनातून किंवा जे काही नव अभ्यासक आहेत किंवा जे काही वाचक आहेत यांना नवीनच एक प्रकारची दृष्टी निर्माण करणार आहे. आणि म्हणून वाचक असतील, अभ्यासक असतील आणि संशोधक असतील निश्चितच या ग्रंथाचे स्वागत करतील अशा प्रकारची मला अपेक्षा वाटते. खरं तर या ग्रंथामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं आपल्याला दुसरंही बोलता येईल, परंतु मला आणखी या ठिकाणी त्या दुसऱ्या ग्रंथावरही बोलायचं आहे. म्हणून हा आंबेडकरी तत्वज्ञान नावाचा ग्रंथ आपण प्रत्येकाने वाचावा अशाच प्रकारचा आहे. मी पुढील लेखनासाठी भीमराव सरवदे यांना खूप खूप शुभेच्छा देतो, त्यांच्या कार्यालाही शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी मी आंबेडकरी तत्वज्ञान या ग्रंथाविषयीचं माझं मनोगत थांबवतो.